success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला प्रचंड वेग आलाय. अतिशय कमी वेळ आहे मतदारांच्या पर्यंत पोहोचायचा आहे. त्यामुळे सर्व प्रकारे एकूणच सर्व उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत पाचगाव जिल्हा परिषदेत काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांचा एकूण प्रचार, त्यांनी केलेली कामं आणि त्यांचं भविष्य काळातलं काही योजना ज्या पाचगाव जिल्हा परिषदमध्ये ते करणार आहेत. खरं तर संग्राम पाटील अतिशय तरुण वयात केवळ 23-24 वर्षी सरपंच पद गावानं त्यांना दिलं आणि या संधीचं सोनं करत त्यांनी गावात प्रचंड विकास कामं केली. काम करायचं कसं याचं आदर्श उदाहरण संग्राम पाटील यांनी घालून दिला. खरं तर हे पाटील घराण्याला मोठा वारसा, अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारणात हे घराणं आहे आणि तो कार्याचा वारसा संग्राम पाटील यांनी अतिशय चांगला सुरू ठेवला आणि पाचगावचा विकास त्यांनी करून दाखवला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील सध्या सरपंच आहेत. त्यांनीही विकासाचा वारसा हा कायम ठेवलेला आहे. खरं तर 24 तास उपलब्ध हे संग्राम पाटलांचं वैशिष्ट्य. संग्राम पाटीलना फोन केलं, काय काम सांगितलं की ते काम होणार. त्यामुळे किरकोळ छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा अतिशय हक्कानं पाचगावकर त्यांना फोन करतात आणि संग्राम पाटील त्याच उत्साहानं ते काम करतात. त्यामुळे काम करणारा कार्यकर्ता, गर्व नसलेला, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा हा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे अतिशय चांगले संबंध, समाजातल्या प्रत्येकाशी अतिशय चांगले संबंध ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणून संग्राम पाटील यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाचगाव मधले ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यात संग्राम पाटील यांचा पुढाकार निश्चितपणे आहे. त्याच जोरावर त्यांनी गेल्या काही वर्षात पाचगावमध्ये कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि याच जोरावर ते स्वतः एकदा सरपंच झाले, त्यांच्या पत्नी सरपंच झाल्या. पाचगावकरांनी 2 वेळा एका घरात सरपंच पद दिलं, याचा अर्थच आहे त्यांचं काम. या कामाला अतिशय चांगला प्रतिसाद पाचगावकर देत आहेत. काय केलं नेमकं आपण पाहूया. काही कामांचा आढावा निश्चितपणे घेऊया. गावात जिल्हा परिषदेच्या शाळेला तब्बल 93 लाख रुपये मंजूर झाले आणि ते काम सध्या सुरू आहे. पाचगावचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो पाणी प्रश्न आणि तो पाणी प्रश्न मिटवण्यासाठी रोज 20 लाख लिटर पाणी पाचगावला आणण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या, योजना मंजूर करून आणली आणि आता पाचगावचा पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटलेला आहे. ग्रामदैवत असलेलं भैरवनाथ मंदिर अतिशय चांगलं केलं, सुशोभित हॉल तिथं बांधला आणि मंदिराचं एकूण सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे. लोकांची काळजी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय चांगलं त्यांनी केलेलं आहे. मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी अनेक योजना, अनेक ठिकाणी पाणी टाक्या बांधल्या, पाईपलाईन अनेक ठिकाणी बदलली. त्यामुळे अतिशय चांगला प्रश्न हा त्यांनी सोडलेला आहे. साई मंदिरासह अनेक हॉल त्यांनी बांधलेले आहेत, अनेक सभागृह बांधले आहेत, समाज मंदिरं बांधलेली आहेत, मॉर्निंग वॉक ट्रॅक सुद्धा बांधलेला आहे, काही ठिकाणी पूल बांधले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था चांगली झाली. रस्ते, गटर्स तर बऱ्यापैकी सगळ्या गावात झालेले आहेत. काही उपनगर सोडले तर मोठ्या प्रमाणात ही कामं सुरू आहेत. त्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात त्यांनी मंजूर करून आणला. अनेक ठिकाणी मैदानं तयार केली, वृक्षारोपण केलं. अंगणवाड्या तर अतिशय चांगल्या त्यांनी बांधलेल्या आहेत. सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात संग्राम पाटील किंवा प्रियांका पाटील कुठेही कमी पडलेले नाहीत.
प्रत्येकाला सरकारी योजनेचा लाभ व्हावा यासाठी ते कायम आघाडीवर असतात. महिलांसाठी विविध उपक्रम असू दे किंवा सबलीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी काही उपक्रम असू दे, त्यामध्ये त्यांची नेहमीच आघाडी असते. चांगलं काम करण्याच्या पाठीशी जनता सतत असते. त्यामुळं जनतेनं त्यांना संधी दिलेली आहे. अनेक पुरस्कारही या निमित्तानं त्यांना मिळाले आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून संग्राम पाटील यांची ओळख आहे. आणि या कामाला आणखी गती यावी, आणखी मदत व्हावी यासाठी त्यांनी आता पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं ते मैदानात उतरलेत. प्रचार जोरात सुरू आहे. जिथं जाईल तिथं अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. कारण काम बोलतंय, त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. आणखी काही कामं करायची आहेत. त्यामुळे याच जोरावर मागं केलेली कामं आणि पुढची काही आश्वासनं यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांना मिळत आहे. कामाच्या जोरावरच त्यांनी पुन्हा एकदा आपली उमेदवारी या निमित्तानं पुढे आणलेल्या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराला वेळ कमी आहे, पण प्रचार जोरात सुरू आहे. काँग्रेसचा हात प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. यापुढं अजूनही प्रचाराच्या काही बातम्या असतीलच. आपण पाहत राहू. धन्यवाद.